ज्या ज्या वेळेस आंदोलनाचा विषय येतो, ज्या ज्या वेळेस उपोषण येतं, त्यावेळेस मस्साजोग ग्रामस्थ हे मागच्या 1.5 वर्षापासून प्रत्येक आंदोलनात, मोर्चात, सभामध्ये, बैठकीमध्ये सहभाग नोंदवतात. आज देखील आम्ही सर्व गावकरी एक 3-4 गाड्या घेऊन आम्ही अंतरवली येथे दादांच्या उपोषणाला सहभाग म्हणून आणि आम्ही त्याच्यात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आंदोलनात सहभागी होणार आहोत. तसेच उद्या पण ज्या महिला आहेत त्या उद्या मस्साजोगीतील महिला आंदोलनासाठी तिथं आरक्षणाच्या येणार आहेत. तुमची भूमिका काय असणार आहे तिथे गेल्यानंतर? जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्यासाठी काय विनंती करणार? नाही, दादांची तिथं तब्येत एवढी खालवलेली आहे. अगोदरच आम्ही 1 दिवस अगोदरच भेटायला गेलो होतो. त्या दिवशी आम्ही त्यांना सांगत होतो की दादा, तुमची तब्येत व्यवस्थित नाही आणि समाजाला सुविधेपेक्षा तुमची जास्त गरज आहे. आणि त्या संदर्भात आमचं त्यांना बोलणं पण झालं होतं. आज आपण तिथं त्यांचे म्हणजे काय परिस्थिती आहे, सध्या 3रा दिवस आहे, तब्येत खालवलेली आहे. मला पण एक पडलेला प्रश्न आहे की दादांसोबत काय बोलावं, काय चर्चा करावी. तरी देखील आम्ही गावकरी आणि आम्ही चर्चा करतो दादांसोबत आणि ते काय बोलतात त्याच्यावर मग आम्ही पुढच्या मागण्या करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.